श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशा शब्दांमध्ये स्वामी समर्थांनी भक्तांना अभयदान दिलं आहे. निर्भीडता, स्पष्टतेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना स्वामी समर्थांनी आपलेसे केले. स्वामी समर्थांच्या विविध शिष्यांद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. अशक्य हे शक्य करतील स्वामी या अगाध श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात. दत्त संप्रदायात श्रीपाद वल्लभ आणि नृसिंह सरस्वती हे दत्तात्रयाचे पहिले व दुसरे अवतार म्हणून समजले जातात. श्री स्वामी समर्थ हे नृसिंह सरस्वतीचेच होत, म्हणजे दत्तावतार होय. श्री गुरुचरित्रात प्रत्येक अध्यायात त्यांच्या अनेक अवतारांची महंती वर्णिली आहे. श्री गुरुचरित्राचे पारायण आणि मनोभावेने सेवा करताना अंतःकरण शुद्ध असावे. या जगात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही, पण त्या दुःखाला विसरून जो आनंदात जीवन जगतो तोच खरा मनुष्य जगतो. कोणत्याही माणसाला अडचणीत जपा, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल. ज्या दिवशी तुमच्याकडे असलेले पैसे संपलेले असतील त्या दिवशी तुम्हाला 70% नातेवाईकांनी नाव ठेवायला सुरुवात केलेली असेल किंवा टोमणे मारायला तरी. हसण्याचे मोल काय आहे हे रडल्यावरच कळतं. जीवनात जगाला नाही तर स्वतःला बदला, जग आपोआप बदलून जाईल. तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्व आहे. म्हणून प्रत्येक घरात माणूस हा प्रत्येकच घरात जन्म घेतो, पण माणुसकी काही काही घरातच जन्म घेते. समाधानी राहण्यातच आपलं आयुष्य आणि आयुष्यात सगळ्यात मोठं सुख आहे. यशस्वी लोक आपला मार्ग बदलतात, ध्येय नाही, आणि अयशस्वी लोक ध्येयच बदलून टाकतात. जीवनात जर का शांती हवी असेल तर लोकांचे म्हणणे मनाला लावून घेणे सोडून द्या. दुनियेतला सगळ्यात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास, जो जमिनीमध्ये नाही तर मनामध्ये उगवतो. संकट तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. श्री शैल पर्वतावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले कर्दळी वनातील निबिड अरण्यात एकांत स्थळी श्री स्वामी समर्थ काष्ठ समाधीत निमग्न होते. शरीरावर लतावेली, झुडपे आणि मुग्यांचे वारोळही झालं होतं, मात्र त्यांनी आणि त्यांची समाधी भंग केली नव्हती. एके दिवशी एक लाकूड तोड्याने वारोळावरील वेलीवर लाकडे तोडताना घाव घातला. तो घाव वारूळ पडून श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर बसला. त्या पाठोपाठ मांडीतून रक्ताची चिळकांडी उडाली. लाकूड तोड्या भयभीत झाला. इतक्यात त्यांची समाधी भंग पावली. ते देहभानावर आले. लाकूड तोड्यास अभयदान दिले. तपस्या संपवून इथून श्री स्वामी समर्थ विश्व कल्याणासाठी बाहेर पडले. हेच ते चौथे दत्तावतारी श्री गुरु श्री स्वामी समर्थ होत. स्वामींचा जन्म कधी झाला, कुठे झाला याची ना कुठे नोंद आढळते, ना स्वामींच्या बोलण्यातून कधी त्यांचा उलगडा झाला. म्हणून त्यांचा प्रकट दिन साजरा केला जातो. जंगलात एक हरणीचे पिलू चरत होते. अचानक तेथे एक चित्ता आला. पिलू जीव वाचवण्यासाठी दाट वेलींच्या जाळ्यात घुसले. त्याला पकडण्यासाठी चित्ताही त्या जाळीत घुसला. पिलू छोटे होते, ते सहज जाळीतून पळून गेले, मात्र चित्ता अडकून बसला. त्याच वेळी एक शेतकरी तेथून जात होता.
चित्त्याने शेतकऱ्याला त्या जाळीतून काढण्याची विनंती केली, परंतु शेतकरी म्हणाला, तू जंगली प्राणी, तुझा काय भरोसा? तुला जाळीतून काढल्यावर तू मलाच खाऊन टाकशील. चित्त्याने तसे करण्यास नाही असे आश्वासन दिले. शेतकऱ्यांनी त्याला मुक्त केले. तेव्हा चित्त्याने आपला मूळ स्वभाव दाखविला आणि शेतकऱ्याला खाण्याची भाषा सुरू केली. शेतकरी म्हणाला, मी तुला मुक्त केले, हा सहकार्याचा मोबदला का? चित्त्याने भुकेचे कारण सांगितले. तेवढ्यात तेथे एक लांडगा आला. दोघांची चर्चा ऐकून तो शेतकऱ्याला म्हणाला, हा एवढा मोठा चित्ता, वाऱ्याच्या वेगाने पळणारा, आणि हा एवढासा जाळीत कसा अडकून पडेल? तू खोटं बोलतो आहेस. तू एवढ्या मोठ्या चित्त्याला वाचवला हे खोटं आहे. हा संकटात फसू शकत नाही. तो जाळीत कसा काय अडकला हे मला दाखव, मग तू खा की चित्ता. हे ऐकून चित्ता ही घमंडी आणि चित्ताला घमंड आली आणि तो परत जाळीत गेला आणि तो पुन्हा जाळीत अडकला. त्या क्षणी लांडगा शेतकऱ्याला म्हणाला, अरे मित्रा, आता तरी पळ, नाही तर हा पुन्हा तुला फसवेल. याचं तात्पर्य आहे मित्रांनो, जे नेहमी विश्वासघातक राहिले त्यावर कधी विश्वास ठेवणे चांगले नाही, कारण ते त्यांचा मूळ स्वभाव कधी सोडत नाहीत. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ इतरांना शेअर करत चला.